पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वागताचे बेकायदेशीर बॅनर सातारा पालिकेने हटवले. सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाची धाडसी कार्यवाही. सातारचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई झाल्याचा जिल्ह्यातील प्रत्येकाला आनंद झाला आहे. मात्र काही जणांनी कायदेशीर चौकट असतानाही कोणतीही परवानगी न घेता फुकटात चमकोगिरी केली होती. अखेर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही चमकोगिरी बॅनरबाजी जप्त केली. मात्र नेहमीच चमकोगिरी करण्याची सवयच जडलेल्या या फुकट्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची गरज आहे. सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वागताचे फुकटची बॅनरबाजी करत ठराविक जणांनी अतिच केले. यावर पालकमंत्र्यांशी पंगा घेण्याचे धाडस नसलेल्या नगरपालिकेने शांततेत घेतले. मात्र रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी असं काय घडलं की ते बेकायदेशीर बॅनर जप्त करण्यासाठी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धाडस दाखवले. साताऱ्यात काही जणांना फुकटात चमकोगिरी करण्याची सवय जडली असून ठराविक नेत्यांचे फोटो लावून हा फायदा घेतला जातो. न्यायालयाने निर्देश दिले. शहरात ठराविक जागा बॅनर लावण्यासाठी निश्चित करण्यात आल्या. ऑनलाईन अर्ज करून घेण्याची आवश्यकता असून निर्णयानुसार भाडे करावे लागते. असे असताना इतरांना अक्कल शिकवणारे, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना सातारा शहरातील फुकटच्या बॅनरबाजीला आजपर्यंत रोखण्यात यश आले नाही. ही शोकांतिका सातारकरांना जाणवते. पण सामान्यांना कायदा पण आकाला कायद्याच्या पायघड्या ही साताऱ्याची नवी तऱ्हा आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची गरज आहे. बेकायदेशीर लागलेले बॅनर सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसी कार्यवाही करत चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बॅनर जप्त केले. दरम्यान सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या धाडसी कार्यवाहीचे सातारकरांनी भरभरून कौतुक केले.